हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आपण एक वाटण बनवणार आहे. जे तुम्ही वाटण बनवून फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण ठेवू शकता. ते जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस बाहेर पण टिकू शकतं आणि फ्रीजमध्ये ते तुम्ही 15-20 दिवस आरामशीर टिकू शकतं. जे सुकं वाटण आहे, तुम्ही ते रस्सा भाजी किंवा कोणत्याही सुक्या भाज्या वगैरे, चिकन, मटण किंवा बाकी कोणत्या तुम्हाला मच्छी वगैरे, त्याच्यासाठी पण तुम्ही हे वाटण यूज करू शकता. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकले आणि 1 कांदा चिरून टाकलाय. तो बघा लालसर असा कांदा करून घेतलाय. त्याच्यामध्ये मी 4-5 लसूण पाकळ्या किंवा 7-8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपण सुकं खोबरं 2 वाटी टाकणार आहे. जे आपण सुकं खोबरं त्याच्या वाटीत किसूनही आपण टाकू शकतो. इथे मी रेडीमेडवालं सुकं खोबरं यूज केलं, त्यामुळे त्याचं ते वरचे हे दिसत नाहीत, शेल्फ काढलेले कवर. असं तुम्ही घरचं सुकं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार. जसं 1 चमचा धने, 1 दालचिनी, 4-5 लवंगा, 4-5 काली मिरी, 1 हिरवी मोठी वेलची, जर जावित्री, असं जे आपल्या घरात कोणते तुमचे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला मसाले नसतील टाकायचे तर तुम्ही मसाले न टाकले तरी चालतील. हे बघा, आता मस्त लालसर असं मी भाजून घेतलं. अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे ते जास्त वेळ टिकतं पण आणि त्याची टेस्ट पण चांगली येते. किती मस्त असं टेस्टी आपलं रेडी झालं. इथे मी त्याची भाजी करणार आहे. त्यासाठी मी 2 वांगे घेतलेत, भरली वांगी बनवणार आहे. ते 2 वांगी मी असे 4 काप करून कट केलेत. त्यासाठी जो आपण मसाला बनवलाय तो मसाला मी टाकलाय 2-3 चमचे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकले आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकले. धने वगैरे त्याच्यात आपण टाकले. त्याच्यामुळे इथे मी 2 चमचे भाजलेला शेंगदाणा कूट टाकलेला आहे आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे. आपण थोडं पाणी टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा, असं मिक्स करून घेतलं की जेणेकरून ते वांग्यामध्ये भरायला आपल्याला सोपं जाईल. अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलं आणि अशा ते वांग्याचे जे काप केलेले त्याच्यामध्ये आपण हे भरून घेणार आहे. अशामध्ये मस्तपैकी असे पूर्ण सगळीकडून आपण भरून ते टाईट असे करून घेऊया. नाही बघा, मस्तपैकी असे सगळीकडून भरून घ्या. असे मी दोन्ही वांगी पूर्णपणे असे भरून घेणार आहे. बघा किती मस्त आणि टेस्टी वाटतात. आणि इथे मी आता 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकलंय, राई जिरं 1 चमचा टाकलंय, थोडं हिंग टाकलंय चवीनुसार. तुम्हाला जर काहीच नसेल टाकायचं तर तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये टाकू शकता. आणि ते मी लसूण पाकळ्या टाकल्यात. असं तडका जर द्यायचा नसेल तर तुम्ही फक्त कांदा किंवा हे वगैरे पण टाकू शकता आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये तेलामध्ये पण टाकू शकता. आणि आता जो मी राहिला होता, जो आपण मसाला आपण वांग्यामध्ये भरलेला, तो याच्यामध्ये टाकलाय. अजून तो टेस्टी पण होईल आणि त्याचा थोडा म्हणजे बाहेरून पण लागेल. आता ते त्याच्यामध्ये वांगे टाकलेले. बघा, हा मसाला याच्यामध्ये टाकला आणि ते वांग्याच्या प्लेटमध्येच थोडं पाणी टाकून मी ते मसाल्याच्या प्लेटमधलं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे आपण वांगे मस्त मंद आचेवर 5-6 मिनटं 7 मिनटं शिजून घ्या. त्याच्यावरती मी प्लेट झाकण ठेवून वरती पाणी ठेवलं, जेणेकरून ते करपणार नाही आणि त्याचं पाणी पण असं सुकणार नाही. म्हणजे एकदम कमी गॅसवर हे आपण मस्तपैकी शिजून घ्या. आता मी हे पलटी करून घेणार आहे, कारण वांगी आपली दोन्ही साईडनी मस्तपैकी अशी शिजायला पाहिजेत. म्हणून यासाठी आपले 10-15 मिनटं लागतात वांगी शिजण्यासाठी. म्हणून आता मी हे मस्तपैकी पलटी करून घेणार आहे. बघा, आता परत मी 7-8 मिनटं कुक करून घेणार आहे. असं लो फ्लेमवर कुक केल्यामुळे त्या मसाला पण चांगला शिजतो, आतमध्ये वांगी पण चांगली शिजतात. हे बघा, किती मस्त असं टेस्टी अशी आपली भाजी तुम्ही ज्वारीची, तांदळाची भाकरी किंवा त्याबरोबर खाऊ शकता. तर आता मी ते जिरा राईस आणि चपाती घेऊन त्याच्याबरोबर खाणार आहे. अशी थाली तुम्ही सर्व करू शकता. आता मी आपली दुसरी रेसिपी आपण बघूया. त्याच्यासाठी मी कढईत 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकूया
आणि 1 चमचा जिरं टाकूया. ही मी आता वांगा बटाट्याची भाजी दाखवणार आहे. ती थोडी तुम्ही रस्सावाली पण करू शकता किंवा सुकी पण करू शकता. त्याच्यात हिंग चिमूटभर टाकले आणि याच्यामध्ये 1 कांदा व 1 लसूण पाकळ्या 5-6 मी मस्त बारीक चिरून घेतलं. तुम्ही ठेचून टाकायचं असलं लसूण तर तसं पण टाकू शकता. आणि त्यात मी हे 2 मिनटं लालसर होईपर्यंत हे परतणार आहे बघा. असं 2-3 मिनटं चांगलं लालसर होईपर्यंत परतून घेतले. याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे. परत आपण हे चांगले मसाले मिक्स करून घेऊया. जर मसाले जळत असतील तर थोडं 1 चमचा पाणी टाकलं तरी चालतं. त्यामुळे मस्त जळणार. आपण जे वाटण जे खोबऱ्याचं वगैरे वाटण आहे ते वाटण मी इथे टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतले. याच्यामध्ये बघा मी 2-3 चमचे पाणी टाकलेले म्हणजे ते मसाले जळणार पण नाही आपले आणि आपलं वाटण पण चांगलं मिक्स होईल. आता इथे मी 2 वांगी आणि 1 बटाटा चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. आपण सकाळी डब्यासाठी किंवा असं याच्यासाठी जर आपल्याला घाईघाईत भाज्या कोणत्या करायच्या असतील तर आपण हा मसाला एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि मग जेव्हा कोणत्याही भाज्या तुम्ही शिमला मिरची किंवा रस्सा भाज्या, वाटाणे वगैरे, मटकी वगैरे, मूग वगैरे अशा कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यापासून बनवू शकता किंवा अशा मसालेदार भरलेल्या वांगं वगैरे अशा भाज्या पण तुम्ही रेडी करू शकता. ते मी झाकण ठेवून ते 5-10 मिनटं त्याला कुक केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी ॲड करा म्हणजे गरम पाणी ॲड केलं तर बटाटा वगैरे लवकर भाजी शिजेल आणि आपली भाजीची चव पण बदलणार नाही. तर मी प्लेट ठेवून त्याच्यावरच पाणी ठेवलं होतं गरम. त्याच्यामधलं ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. मग परत मी याच्यावर पाणी ठेवून परत 5 मिनटं त्याला कुक केलेलं आहे. आपण नॉनव्हेजसाठी पण हा मसाला तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये तुम्ही चिकन, मटन किंवा सुकं चिकन वगैरे असं बनवू शकता किंवा मच्छी वगैरे तुम्ही बनवू शकता. पूर्ण शिजलं आहे त्यामुळे परत मी थोडं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे गरम पाणी. याच्यामध्ये आपण पूर्ण जरा शिजल्यानंतरच थोडं मीठ टाकूया. त्याचं मी मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे. जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. जर तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही नाही पाणी टाकलं तरी चालू शकतं. आणि आता मी 2 मिनटं फक्त शिजवून घेणार आहे. बघा आता आपली भाजी मस्त शिजत आली आहे. ती मस्त शिजणार आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघा किती मस्त जाते. इथे मी थोडी 1 चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि थोडा गरम मसाला वरून टाकलेला तर अजून टेस्टी होते. नाही करू आणि मी इथे थोडा 2 चमचे भाजलेला शेंगदाणा कूट टाकलेला आहे. आपली भाजी पण दाटसर होईल आणि त्याची टेस्ट पण चांगली येईल. बघा मस्त अशी आपली टेस्टी सकाळी डब्यासाठी आपण ही लवकरात लवकर घाई असेल तर आपल्याला बनवू शकता. इथे कोथिंबीर टाकली आणि आपली ही भाजी रेडी आहे. सर्व करण्यासाठी आपण रेडी आहे. बघा किती मस्त अशी टेस्टी आपली भाजी रेडी. थँक्यू.